अखंड भारत ही संकल्पना खूप वर्षापासून सर्वांच्या मनात आहे. अखंड भारत म्हणजेच सर्व धर्म, सर्व जाती एकत्र राहणे. अखंड भारत हा कन्सेप्ट आत्तापर्यंत राबवत आलेलोच आहोत आपण. शेकडो वर्ष झाले राबवू राहिलो. काय निष्पन्न झालं? राजकारणी त्यांच्या राजकारणाच्या पोळ्या भाजतात. अखंड भारतापासून कॉमन मॅनला काय मिळालेलं आहे? युरोप पहा. 15 वर्ष युरोपमध्ये राहिलो मी. 15 वर्ष. 27 देश आहेत युरोपमध्ये. छोटे छोटे आहेत, सुखी समाधानी आहेत. साधा कन्सेप्ट का नाही समजत आपल्याला? हो, एखाद्या परिवारात खूप मोठा परिवार आहे, त्यात जर भावा बहिणीचं जर पटत नसणार तर ते वेगळे होतात. आपापला संसार थाटतात, सुखी राहतात, समाधानी राहतात, अखंड राहत नाहीत. अखंड राहणं चांगलंच आहे, विरोध नाही. पण जेव्हा अखंडतेला कोणत्या तरी प्रकारचा प्रॉब्लेम होतो, खूप मोठे असे दुष्परिणाम त्यातून निष्पन्न होतात, तेव्हा वेगळं राहणं, वेगळं असणं जरुरी ठरते, महत्त्वाचं ठरते. वेगवेगळे विभाग का असतात? एखाद्या डिपार्टमेंटमध्ये, एखाद्या खात्यात वेगवेगळे अकाउंटिंग सेक्शन, ह्युमन रिसोर्स सेक्शन, मार्केटिंग सेक्शन वेगळे का असतात? त्यांचा व्यवस्थितपणे व्यवहार व्हावा यासाठी. मग एका देशातला अखंड इतक्या साऱ्या जाती, जमाती, धर्म, पंथ असताना अखंडता कशी? काही लोक संविधान मानत नाहीत, काही लोक संविधानाला फॉलो करतात, काही लोक देवाला फॉलो करतात, काही लोक देवधर्म मानत नाहीत. अखंडता कशी? धार्मिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या सगळंच विभाजित आहे, सगळंच वेगळं आहे. अखंडता कशी? अरे, या अखंडतेच्या त्या नावावर ज्यांना जमते ते राज्य करत आहेत. तुटपुंजे मोर्चे काढून काय साध्य होणार? सत्ता भेटणार का? राज्य येणार का? त्या काळात अखंडता योग्य होती, ज्या काळात एक राजा दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करून ते राज्य जिंकून घेत होता. ती परिस्थिती आता नाही ना. अखंडता कशी? युरोपमध्ये, युरोप खंडात, युरोपियन युनियनमध्ये 26 देश आहेत, एकदम छोटे छोटे, ज्यांची लोकसंख्या मुंबईच्या लोकसंख्येपेक्षाही कमी आहे. असे भूखंड राष्ट्र बनवण्यात आले आहेत, देश बनवण्यात आले आहेत, त्यांना त्यांचं स्वायत्त देण्यात आले आहेत. मग भारतात का नाही? अखंड भारत करून काय साध्य होणार? शेवटी एक व्यक्तीचा असो की पूर्ण राष्ट्राचा असो, उद्देश सुख समाधानी आणि आनंदानं जीवन जगण्याचा आहे. मग जगू द्या ना. एका व्यक्तीला असो, एखाद्या राज्याला असो, एखाद्या राष्ट्राला असो, सुख समाधानं जगू द्या ना. अखंडता काय लावून बसले? युरोपियन युनियन सारखे भारतात सुद्धा
वेगवेगळे राष्ट्र निर्माण होऊ द्या. ज्यांना देव, धर्म, कर्मकांड मानायचे मानू द्या. त्यांचा देश वेगळा बनवा, त्यांचं राष्ट्र, त्यांचं राज्य वेगळं बनवा. ज्यांना हे गोष्टी पटत नाहीत, संविधान पटते, अंधश्रद्धा नाही जमत, त्यांना त्यांचं राष्ट्र, त्यांचा देश, त्यांचं राज्य बनवू द्या. युनियन बनवा. काय प्रॉब्लेम आहे? ज्यांना संविधानाशी चीड आहे, संविधानाची चीड आहे, संविधानाबद्दल त्यांना द्वेष आहे, त्यांना मानायचं नाही आहे, नका मानू देऊ. ज्यांना देव मानायचा नाही आहे, कर्मकांड मानायचे नाही आहे, नका मानू देऊ. संविधान न मानणाऱ्याचा देश वेगळा करा, संविधानाला मानण्याचा देश वेगळं करा. बनवा ना युनियन. भौगोलिक क्षेत्र तेच असू द्या, पण युरोपियन युनियन सारखे छोटे छोटे देश बनले तर त्यात वाईट काय? आपलाच पंतप्रधान असो, आपली राज्यघटना असो, आपला देवधर्म असो, माना. जबरदस्ती नाही आहे कोणावर. कुणी एका धर्माला फॉलो करावं, माझा धर्म श्रेष्ठ म्हणून तुम्ही पण हा धर्म माना, माझं संविधान श्रेष्ठ म्हणून तुम्ही पण माना, हे इन्सिस्टिंग कशाला? बनवा तुम्ही आपापले. त्याचं सोल्युशन आहे, माझ्याकडे आहे. फालतू बोलत नाही. अखंड भारत ही संकल्पना त्या काळात, ज्या काळात राजे रजवाडे युद्ध व्हायचे त्यावेळेस ठीक होती. ती परिस्थिती आता नाही आहे. अखंड भारताची संकल्पना आता चालत नाही. आपापल्या हिशोबाने ज्यांना जे मान्य आहे ते माना. माझा धर्म मी तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यामुळे हे वाद आहेत पूर्ण भारतामध्ये. सोडा ते. युरोपियन युनियनसारखे छोटे छोटे का होईना आपापले राज्य, आपापले देश बनवा. सुखी समाधानी राहा. ज्याच्यात जितकी ताकद आहे, जितकी पॉवर आहे, त्या हिशोबाने त्यांना प्रगती करा. हे फालतूचे धंदे सोडा. मी या धर्माचा मी संविधान मानणार नाही, मी त्या धर्माचा मी देव मानणार नाही, मी धर्म मानणार नाही. हा प्रश्न लाखो हजारो वर्ष जरी तुम्ही प्रयत्न केले तरी सुटणारा नाही. मानसिक प्रश्न आहे. याचा एकच इलाज आहे, वेगळं करा. वेगळं. जेव्हा एखाद्या घरात भावा बहिणीचं, मायबापाचं पटत नाही, ते वेगळे होतात आणि सुखी समाधान संसार करतात. तोच इलाज या भारताचा आहे. तुम्ही लाख हजार प्रयत्न करा, वेगवेगळे विचाराचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र येतील नाही. अखंड भारत अखंड होणार नाही, नाही, नाही. याचं सेपरेशन होणं अत्यंत आवश्यक आहे. हे भारताचे तुकडे नाहीत, हे लक्षात घ्या. युनियन आहे. भारत एकच राहणार, पण स्वायत्तता, प्रत्येकाला आपापला धर्म, आपापले विचार फॉलो करण्याचा राहणार. जसं सेम टू सेम ॲज इट इज युरोपियन युनियन आहे तसं. युरोपियन युनियन म्हणजे आज रोजी
26 ते 27 कंट्रीज आहेत युरोपियन युनियनमध्ये. ते एकमेकांच्या संस्कृतीला, एकमेकांच्या धार्मिकतेला, एकमेकांच्या विचारांना विरोध करत नाहीत. त्यांचे रूल्स, त्यांचे PM, त्यांचे CM, त्यांचे जे काही राजकीय नेते, जे काही टेक्निकल पदं असतील ते निभावतात. वाद नाही आहे त्यांच्यात. अखंड भारतीच्या नावावर आपण हे वाद निर्माण करत आहोत. मला, तुम्हाला, तुमच्या गोष्टी मला मान्य नाही, माझ्या गोष्टी तुम्हाला मान्य नाही, होऊच शकत नाही. फालतूगिरी आहे हे फालतूगिरी आहे. त्याच्यामुळे हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. तुम्ही कितीही मोर्चे काढा, कितीही लढाया करा, याचं सोल्युशन भेटणार नाही जोपर्यंत आपापले वेगवेगळे खंड, वेगवेगळे राष्ट्र निर्माण होतील नाही. शेकडो वर्ष जाऊ द्या, एकमेकाचे विचार पटतील नाही, पटणारच नाहीत. त्यापेक्षा वेगळं झालेलं बरं. तुम्ही तुमचं संविधान बनवा, तुमचं संविधान माना. ते त्यांचं संविधान मानतील, त्यांचं संविधान आत्मसात करतील, ते फॉलो करतील. तुम्ही तुमचा धर्म त्यांच्यावर का लादू पाहता? तुम्ही तुमचं संविधान त्यांच्यावर का लादू पाहता? हे होणारच नाही आहे. कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, होणार नाही आहे. त्यामुळे ज्या भागात बहुसंख्य, ज्या पद्धतीनं जे जाती धर्म आहेत त्या हिशोबानं ते बनवा. अन्यथा याचं उत्तरच नाही आहे, सोल्युशनच नाही आहे. लढत राहा, लढत राहा, मरत राहा, मरत राहा. बुद्धिवान असणार तर वैचारिक असणार तर फॉलो करसाल, नाही तर मरत राहा. पिढ्या येतील, पिढ्या जातील. ओके, बाय.